स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक. स्वराज मराठी. सांगली शहरातील जामवाडी येथील घर फोडून दागिने लंपास करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरलेले 10 लाखांचे सर्व दागिने जप्त करण्यात आले. शहर पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे. योगेश अनिल जाधव, वय 36, राहणार कबाडे हॉस्पिटल जवळ कोल्हापूर रोड, सांगली असं अटक केलेल्याचं नाव आहे. दिनांक 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान जामवाडी येथील अनिरुद्ध सूर्यवंशी यांचं घर फोडून दागिने लंपास करण्यात आले होते. यातील संशयितांना पकडण्याच्या सूचना शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. पथक चोरट्यांचा शोध घेत होता. पथकातील संतोष गळवे, गौतम कांबळे यांना एक जण चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी आकाशवाणी केंद्रामागे येणार असल्याची माहिती खबरेद्वारे मिळाली. पथकाने तिथं सापळा रचून जाधव याला ताब्यात घेतलं. त्याची तपासणी केल्यावर त्याच्या पॅन्टच्या खिशात सोन्याच्या बांगड्या सापडल्या. त्याबाबत कसून चौकशी केल्यावर त्याने जामवाडी येथील एका घरातून त्या चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक करून त्याच्याकडून 100 ग्रॅम वजनाचा सोन्याचा गो, 85 ग्रॅम वजनाच्या 6 सोन्याच्या बांगड्या, 15 ग्रॅमची चेन असा 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सांगली शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनानं उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, संतोष गळवे, गौतम कांबळे, योगेश सटाले, गणेश कोळेकर, संदीप कुंभार, संदीप कोळी, दिग्विजय साळुंके, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने कारवाई केली.